बदलापूर अत्याचाराच्या घटनेनं राजकारण सुद्धा तर चांगलंच तापलंय। विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केलाय। राज्याची प्रतिमा डागळत चाललेली आहे, विरोधकांकडून आरोप होतोय आणि सरकारकडून कठोर कारवाईचं आश्वासन यानंतर दिलं गेलेलं आहे। ही घटना गंभीरच आहे। मागची बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती, त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली। आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ॲक्शन आहे त्याला सुटू नये, त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी, त्याला शासन व्हावं याकरता पोलीस आपलं काम करेल। पण निश्चितपणे घटना दुर्दैवी आहे। या घटनेमध्ये अजून जास्त कडक कारवाई करण्याचे त्या ठिकाणी गरज आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि शासन यामध्ये लक्ष टाकतीलच आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष टाकू। राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा उडालेला आहे, ही एकूणच वाढलेल्या गुन्हेगारांवरून दिसून येते आणि याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे। कारण की गुन्हेगाराला स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना महानगरपालिकेमध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केलं तर सरकार अभय देते, त्यामुळे धाडस वाढत चाललेलं आहे। त्याचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी करतो। कारवाई तर व्हायलाच पाहिजे। महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य असं आपण मानतो आणि या राज्यामध्ये अशा घटनांमुळं महाराष्ट्राची जी काही इमेज आहे ती आता खालावत चाललेली आहे आणि याला सर्वस्वी गृह खातं जबाबदार आहे।